नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे पार्थ आणि काव्याचं नातं प्रेमात फुलू लागलं तर ते दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या आता खूपच मोठ्या कारस्थानाला सुरुवात करत आहे. म्हणजेच यावेळी त्यांची मजल एवढी पोहोचली की ते आता नंदिनीचा जीव घेण्याचं ठरवतात. तर त्यांचा प्लॅन असतो एका दगडात दोन पक्षी मारायचा, म्हणजेच जीवाच्या हातून नंदिनीला हानी पोचेल असं कारस्थान ते करू लागतात. आणि यामध्ये त्यांच्यासोबत आता एक तिसरी व्यक्तीसुद्धा मिळाली आहे. पण ज्यावेळेस जोगतीन घरी येते तेव्हा ती काव्याला आता धोक्याचा इशारा करते. जोगतीन आता काव्याला कोड्यात सांगू लागते की तुझ्या जुन्या प्रेमामुळेच तुझ्या बहिणीचा अंत होणार आहे. वेळेतच तिला सावध कर आणि तुझा जो काही भूतकाळ असेल तो तिला सांगून टाक. तर काव्या आता खूपच घाबरते, कारण तिला माहिती असतं सत्य कळल्यानंतर अशाही सगळ्या गोष्टी विस्कळीत होणार आहेत. तेच दुसरीकडे मानिनीचा आणखीनच संशय काव्यावर वाढत चालला आहे. गुरुजींचं बोलणं आता खरं झालेलं असतं. काव्या पूर्णपणे चारही बाजूंनी अडकून गेलेली आहे. पण एवढं मात्र खरं की पार्थ तिला प्रत्येक अडचणीत मदत करत आहे आणि हेच काव्यासाठी महत्त्वाचं असतं.